जिल्ह्यातल्या विविध कारागिरांनी ही कला सादर केली। पारंपरिक दागिन्यांसह खास पैठणी साड्या पिढ्यानपिढ्या वारसा म्हणून मातांकडून मुलींना दिल्या जातात। प्रत्येक महाराष्ट्रीयन वधू परंपरेचा भाग म्हणून मराठी पैठणी सिल्क साडी परिधान करते आणि शिवाय वारशाबद्दलचे प्रेम। नमस्कार, मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। पैठणी रेशमी साड्या हाताने उत्कृष्ट रेशमी धाग्याने बांधलेल्या असतात। पैठणी हातमागाच्या साड्यांचा उगम पैठण महाराष्ट्रातील औरंगाबाद मधील म्हणजेच आत्ताचे संभाजीनगर एक लहान शहर आहे। साड्यांची विणण्याची एक अनोखी शैली आहे जी त्यांना इतर सर्व प्रकारांपेक्षा वेगळे करते। क्राफ्टची संपूर्ण प्रक्रिया हाताने केली जाते। पैठणी साडीची बॉडी लूम्स मध्ये हात वापरून विणली जाते आणि बॉर्डर आणि पल्लूची विणण्याची प्रक्रिया टेपेस्ट्री विणकाम तंत्रासारखीच असते, जिथे पुढच्या आणि वळणाच्या बाजू सारख्या असतात। मराठी पैठणी सिल्क साड्यांचे आकृतिबंध आणि डिझाईन्स अजिंठ्या लेण्यांपासून जवळजवळ असल्यामुळे बौद्ध धर्मापासून प्रेरित आहेत। रंगीत धागे एकमेकांना जोडून आणि लूमच्या ताना बांधून साड्यांचे आकृतिबंध तयार केले जातात। किंबहुना साडीची उलटी बाजू जरी पाहिली तरी ती समोरच्या बाजू इतकीच भव्य दिसेल। पैठणी सिल्क साड्यांचे प्रकार, आकृतिबंध, रंग आणि विणकाम या निकषांवर आधारित पैठणीचे विविध प्रकार आहेत। आकृतिबंध, आकृतिबंधामध्ये मोर, पोपट, कमळ यांचा समावेश साडीमध्ये वैयक्तिकरित्या दर्शवला जातो। मोर बांगडी ब्रोकेड, बहुधा एकच मोर पल्लूमध्ये आणि बांगडीच्या आकारात विणलेला असतो, म्हणून हे नाव मोर बांगडी। मुनिया ब्रोकेड, पोपट, आकृतिबंध पल्लू आणि किनारी विणल्या जातात। आकृतिबंधांना तोता मैना देखील म्हणतात। लोटस ब्रोकेड, कमळाची फुले साडीमध्ये आकृतिबंध म्हणून डिझाईन केलेली असतात। रंग, आजकाल पैठणी साड्या रंगांच्या मोठ्या स्पेक्ट्रम मध्ये आढळू शकतात, जेथे पारंपरिक फक्त 3 रंगाची नोंद होती। 1. काळी चंद्रकला, लाल बॉर्डर असलेली काळी साडी। 2. रागू, पोपट, हिरव्या रंगाची साडी। 3. शिरोडक, पांढऱ्या रंगाची साडी। कडियाल बॉर्डर साडी, कडियाल हा शब्द इंटरलॉकिंग दर्शवतो। या प्रकारच्या विणकामात ताना आणि बॉर्डरचे वेब्ड एकाच रंगाचे असतात, तर बाकी रंग वेगवेगळे असतात। कड किंवा एक धोती, ताना आणि विणकामात वेगवेगळे रंग वापरले जातात। या प्रकारच्या विणकामात नाणे सारखे साधे आकृतिबंध वापरले जातात। कडला मराठी पुरुषांची लुंगी देखील म्हणतात। तुमच्या पैठणी साड्यांची काळजी घ्या। तुमच्या पैठणीचे आयुष्य वाढवण्यासाठी प्रत्येक वापरानंतर साड्या कोरड्या जागी पसरवा। पैठणी साडीला एक दिवस श्वास घेऊ द्या। तुम्ही काही काळ साडी वापरली नसतानाही तुम्ही असे करण्याचा निर्णय घेऊ शकता। दीर्घ कालावधीसाठी सूर्यप्रकाशाचा थेट संपर्क टाळण्याची खात्री करा, पण ते अंधारातही ठेवू नका। एकदा तुम्ही पैठणी सिल्कचे प्रसारण पूर्ण केल्यावर तुमच्या साडीचा पट बदला आणि मलमलच्या पिशवीत ठेवा। साडीला इस्त्री करताना उलट बाजूने इस्त्री केल्याची खात्री करा। पैठणी सिल्क साड्यांची खासियत, साडीचा 2000 वर्षांचा वारसा तिला भारतातील साडीची राणी बनवतो। श्रीमंत साडी हे प्रत्येक मराठी नववधूचे स्वप्न असते, कारण तिच्या स्पष्ट आकर्षणामुळे आणि विणकामाच्या बंद तंत्रामुळे ती अडकल्याशिवाय ॲक्सेसरीज शिवाय वापरण्यास सोयीस्कर बनते। तुम्हाला भारत आणि तिची ज्वलंत संस्कृती आवडत असल्यास पैठणी सिल्क साडी तुमच्या वॉर्डरोबमध्ये असणे आवश्यक आहे। डिझायनर पैठणी सिल्क साडी ऑनलाईन कुठे शोधायची असा प्रश्न तुम्हाला पडत असेल
तर कोलोर येथे तुम्हाला अनेक प्रकारच्या कलेक्शनमध्ये प्रवेश मिळू शकतो. कोलोर येथील पैठणी सिल्क साडीची किंमत ही बाजारातील सर्वात परवडणारी आहे. कोल्लोर पैठणी साड्या ही तुमच्या वॉर्डरोबची खरी संपत्ती आहे. तर मग मंडळी, आजच्या व्हिडिओमधील या पारंपरिक मराठी पैठणी साड्या तुम्हाला कशा वाटल्या ते कॉमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करून कॉमेंट्स देखील करा आणि हो, मनभर पैठणी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.